मीठ बाय प्रतीक्षामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। रक्षाबंधनचा सण अगदी जवळ आलाय। भावा बहिणीच्या नात्यातला गोडवा वाढवण्यासाठी आज आपण एक डेझर्ट रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे मालपुआ रबडी। चला तर मग जास्त प्रस्तावना न करता आपण डायरेक्टली रेसिपीला सुरुवात करूया। मालपुआ रबडी बनवताना सगळ्यात जास्त वेळ लागणार आहे तो रबडी बनवायला। सो आपण सगळ्यात पहिले आता इथे दूध तापण्यासाठी ठेवूया। तर इथे मी हे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। फुल फॅट मिल्क म्हशीचं दूध मी इथे घेतलेलं आहे। तुम्ही पण शक्यतो फुल फॅट मिल्कच घ्या, कारण त्याला साय ही चांगली येते आणि मग रबडी बनण्यासाठी रबडी अजून चांगली बनण्यासाठी त्याची मदत होते। दूध जे तुम्ही तापवणार आहात ते शक्यतो लांबट भांड्यामध्ये घ्या, जसं मी इथे कढई वापरलेली आहे, कारण आपल्याला याच्यावरती जी मलाई तयार होणार आहे ती मलाई आपल्याला साईडला करत जायची आहे। त्यामुळे दूध आहे ते तुम्ही एखाद्या कढईमध्ये तापायला घ्या। कढई ही शक्यतो ॲल्युमिनियमची नसावी, कारण त्याच्यामध्ये परत दुधाला काळसर रंग येण्याची शक्यता असते, म्हणून स्टीलची वगैरे तुम्ही कढई यूज करू शकता। आणि स्टीलची कढई यूज करताना तिला खालून थोडंसं तूप लावून घ्या, जेणेकरून ते दूध खाली लागणार नाही आणि मग तुम्हाला कंटिन्यू त्याला ढवळत राहायची गरज पडणार नाही। तर आता आपलं दूध इथे तापतंय, आपण मालपुआसाठी लागणारं बॅटर बनवून घेऊया। तर आता बॅटर बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 वाटी मैदा। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी जाडसर कुटून घेतलेली कच्ची बडीशोप आणि थोडीशी काळी मिरी टाकून हे मिश्रण, 1 ते 1.5 चमचा साखर, इथे मी 2 चमचे खवा घेतलेला आहे। तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता। आणि हा खवा आपण इथे असा क्रश करून टाकणार आहोत। आणि यामध्ये 1 वाटी आपण मैदा घेतला होता, तर 1 वाटी दूध। आता हे सगळं आपण छानसं मिक्स करून घेऊया। तुमचा मालपोहा किती छान बनतो तो आपण ज्यावेळेस तळणार आहे त्यावेळेस तो पसरणार नाही। त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ही तुमच्या बॅटरच्या कन्सिस्टन्सीवर डिपेंड आहे। सो बॅटर तुम्ही किती कन्सिस्टंट ठेवताय याच्यावर तुमचा मालपोहा डिपेंड आहे। हे बॅटर जे आहे ते खूप पातळ पण नको आहे आणि एकदम घट्टही नको आहे। आता याच्यामध्ये थोड्याफार गाठी होण्याची शक्यता असते, तर या गाठी होऊ द्यायच्या नसतील तर तुम्ही हे विस्कनी एकत्र करू शकता, किंवा एक सोपी पद्धत म्हणजे मिक्सरमध्ये तुम्ही याला फिरवू शकता। तर मी हे आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे, जेणेकरून ते प्रॉपर स्मूथ होऊन जाईल। तर हे बॅटर आता आपण मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेऊ। आणि एकदम घट्ट अशी नाहीये, अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे। आता हे बॅटर आपण एक अर्धा तास रेस्ट होऊ देऊया, जेणेकरून त्याच्यामध्ये ग्लुटन फॉर्म होईल आणि मालपुआ चांगला तयार व्हायला मदत होईल। तर आपण आता हे अर्धा तास रेस्ट होऊ देऊ। आपल्या दुधालाही या ठिकाणी छानशी एक मलाईचा लेअर तयार झालेला आहे। तर तो लेअर आपल्याला असा कढईच्या बाजूला लावायचा आहे। तुमच्याकडे स्क्रूवर असेल तुम्ही त्याच्याने करू शकता, किंवा आपल्या घरात काटा चमच फोक असतोच, तर त्याच्या साहाय्याने ही जी मलाईची लेअर याच्यावरती येत राहते ही कंटिन्यू आपल्याला या कढईच्या बाजूंवरती लावायची आहे। आणि हे दूध आता आपण इथे असंच उकळू देणार आहोत। मंद आचेवरती आपल्याला हे दूध इथे उकळू द्यायचं आहे, जोपर्यंत ते अर्ध्याच्याही कमी होत नाही तोपर्यंत। आणि येणारी सगळी मलाई ही अशी साईडला आपण लावत जाणार आहोत। आता यात आपण टाकूया
थोडंसं केसर, थोडीशी वेलची पावडर आणि 1 ते 1.5 चमचा साखर आणि याला एक मिक्स देऊया. वरती येणारी सगळी मलाई ही साईडला लावायची. आता असंच आपण हे उकळू देऊ आणि त्या इकडे दुसरीकडे आपण तयार करून घेऊ साखरेचा पाक. आता इथे पाक बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यात आपण टाकणार आहोत जे वाटीने आपण साखर मोजली त्याचीच अर्धी वाटी पाणी. जेवढी साखर असेल त्याच्या निम्म आपण पाणी हे इथे घेत असतो आणि इथे आपण पाक तयार करून घेणार आहोत. सगळ्यात पहिले आपण त्याला एक उकळी घेऊन घेऊ आणि मग नंतर 1 तारी पाक आपल्याला इथे बनवायचा आहे. यात पण आपण थोडंसं केसर हे टाकणार आहोत. तर आता आपण याला एक उकळी येऊ देऊ आणि त्यानंतर 1 तारी पाक बनवून घेऊ. आणि इकडे आपली ही प्रोसेस तर कंटिन्यूच आहे. येणारी मलाई साईडला. एक उकळी आता याला आलेली आहे तर आपण मीडियम फ्लेम वरती आता याला थोडा वेळ ढवळून घेऊया आणि 1 तारी पाक होईपर्यंत किमान 7 ते 8 मिनिटात हा पाक तयार होतो. एक 7 ते 8 मिनिटं वाट बघूया. A few moments later. आपला पाक हा इथे रेडी आहे. तुम्ही बघू शकता एक तार ही अशी तुटती आहे छानशी. आय डोंट नो दिसत असेल की नाही. छानसा पाक आपला इथे तयार झालेला आहे. अर्धा तास झालेला आहे. आपण आपले आता मालपोहे पण फ्राय करून घेऊया. मालपोहे तळून घेण्यासाठी आता मी एका फ्लॅट पॅन मध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे. मालपोहे तुम्हाला अशा फ्लॅट पॅन मध्येच तळायचे. तुमच्याकडे फ्लॅट असेल ते कढईमध्ये ते तळल्यानंतर ते छानसे बनत नाही. आपण ज्यावेळेस त्यांना उलटतो त्यावेळेस ते खाली चिटकून जातात. सो कंपल्सरीली तुम्ही असं फ्लॅट पॅनच यूज करायचं आहे. आणि तूप पण हे खूप जास्त नकोय. आपलं अर्धसं पेर असेल एवढं तूप हे इथे सफिशियंट आहे. आणि तूप हे खूप जास्तही गरम करायचं नाहीये. मीडियम हॉट तूप आपल्याला हवंय. तर आपण आपलं तूप या ठिकाणी आपल्याला हवं तसं मीडियम हॉट आता झालेलं आहे. तर आपण याच्यात मालपोहे सोडायला सुरुवात करूया. तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला सांगितली होती त्या पद्धतीने आता आपण इथे हे सोडणार आहोत. छोटे छोटेसेच मी इथे बनवते. जास्त मोठे मी बनवत नाहीये. हवं असल्यास त्याच्या कडांवरती आपण असं तूप हे आपण टाकणार आहोत. छानसं गोल्डन होईपर्यंत आपण हे मालपोहे इथे फ्राय होऊ देणार आहोत आणि त्याच्यानंतरच पलटणार आहोत. ते माझी ही प्रोसेस कंटिन्यू चालूच आहे. तुम्ही बघू शकता छानशी मलाई आता ह्याच ठिकाणी कढईच्या साइड वरती ही जमा होते. गॅस मीडियमच ठेवायचा आहे. हाय फ्लेम वरती मालपोहे फ्राय करायचे नाहीयेत आपल्याला. छानसा गोल्डन आता हा झालेला असणार आहे. आपण याला पलटून बघूया. तुम्ही बघू शकता छानसा गोल्डन कलर याला आलेला आहे. तर दुसऱ्या साइडनी आपण याला फ्राय होऊ देऊया. आपला मालपोहा हा छानसा दोन्ही बाजूनी गोल्डन फ्राय करून झालेला आहे. आपण तो काढून घेऊया
आणि इतरही आता आपण तळून घेऊया. छोटे छोटे पॅनकेक सारखेच आपल्याला टाकायचे. हे सगळे आपण व्यवस्थित फ्राय होऊ देऊया. आपले इतरही मालपोहे बनवून हे रेडी आहेत. आपण या सगळ्यांना एका डिश मध्ये काढून घेऊया आणि एक थोड्या वेळासाठी 30-35 सेकंद आपण यांना थोडंसं थंड होऊ देऊया आणि मग यांना आपली जी कोमट झालेला साखरेचा पाक आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. त्याच्या पाकामध्ये आपण आता हे सोडणार आहोत डीप होण्यासाठी. थोडीशी याच्यामध्ये स्वीटनेस येईपर्यंत आपण त्याला डिप करून ठेवूया आणि मग छानसं सर्व करूया. आपली रबडी सुद्धा ऑलमोस्ट आता इथे रेडी होत आलेली आहे. आता आपण ही जी साईडला साय किंवा मलाई आपण जी लावली होती ती आपण आता याच्यात ऍड करून घेऊया. काढून तुम्ही त्याच्यामध्ये त्या दुधामध्ये ती मिक्स करून घेणार आहोत. जवळजवळ 1 लिटर दुधाच्या 1/4 आता हे इथे ऑलमोस्ट झालेलं आहे. आपण हे काढून त्याच्यामध्ये टाकणार आहोत. थोडा वेळ आपण अजून याला उकळू देऊया आणि थंड झाल्यानंतर, आता जरी हे असं पातळ वाटत असलं तर थंड झाल्यानंतर बऱ्यापैकी घट्टही होणार आहे. थोडा वेळ आपण अजून याला आता उकळू देऊया. अशा पद्धतीने आपली रबडी ही इथे तयार आहे. सध्या ही थोडी गरम आहे. आपण आता हिला थोडीशी थंड होऊ देऊया म्हणजे ती अजून घट्टसर होईल आणि मग आपल्या मालपोह्यात खाण्यासाठी रेडी असेल. तर अशी ही छानशी घट्टसर रबडी ही बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण हे मालपोह्यांसोबत एन्जॉय करणार आहोत. ही आपली यम्मी मालपोहा रबडी रेडी आहे. नक्की ट्राय करून बघा. येत्या रक्षाबंधनला तुमच्या आणि तुमच्या भावामधला गोडवा या रबडीसारखा अजून वाढू द्या. अशी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.